हॅलो. आमचे फेवरेट पंच युवराज सर. प्री क्वार्टर फायनल दुसरी आपण पाहतोय. पहिल्या प्री क्वार्टर मध्ये पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा संघ ठरलेला आहे शिवशंभो क्रिकेट क्लब भादस. या दोन संघांमधून एक संघ आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला निवे फायटर्स निवे टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय रावडे संघाला इथं आमंत्रण दिले. सलामीला आपण पाहतोय निवृत्ती पोळेकर सचिन गावडुसे. तर गोलंदाजीसाठी यश गायकवाड गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय दाखल झालाय. 5 षटकांची मॅच. लेट्स प्ले डावाला सुरुवात. समोर मात्र निवृत्ती लेफ्ट हँडर बॅटर. तर लेफ्ट हँडर सीमर आपण पाहतोय यश गायकवाड. पहिलाच बॉलवरती चांगला फटका. समोर कुणाल माजिरे. एका टप्प्यावरती तिथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अडवेल फेकेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल परिपूर्ण होणार आहे. एका धावेबरोबर संघाचं अकाउंट ओपन होतंय. धावफलकावरती एक धाव जोडली जाईल. पॉवर प्ले म्हटलं की आपण पाहतो की निर्भीडपणे फलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. निवृत्ती पोळेकरचा जलवा आपल्याला बघायला मिळेल का? मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग होती. यावेळी मात्र तिचा चेंडू होता. सरळ आपण पाहतोय सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहतो की या मैदानावरती धावा फर्स्ट बॅटिंगमध्ये 87 धावा 86 धावा बनवले. 87 धावांचं आव्हान होतं. परंतु यावेळी काय घडेल काय बिघडेल. यावेळी व्हाईट बॉलचा कॉल. मुख्य पंचांचा अतिरिक्त अवांतर धाव. इथं मात्र धावफलकावरती स्कोरकार्डवरती नजर टाकली असता 2 धावा ज्या षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश गायकवाड प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक ऑन लेफ्ट हँडर सीमर. यावेळी सुंदर चेंडू आपण पाहतोय. सरळ जाईल विकेट किपरच्या दिशेने. शफल होत खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु पंचांकडे मात्र आपण पाहतोय आशाभूत नजरेने बघितलं व्हाईट बॉल आहे का. निर्धाव चेंडूचं सातत्य आपण पाहतोय. या षटकामध्ये 3 चेंडू 2च धावा तिथं खर्च झाल्यात. यावेळी देखील सबमरीन डिलिव्हरी. खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू 2 आणि 2च धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बघायला मिळत आहेत. 4 चेंडू योग्य टप्प्याचं
चा वापर त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. व्हाईट बॉलचा कॉल इथं मुख्य पंचांचा. अतिरिक्त अवांतर धावे बरोबरीने मात्र संघाचा डाव पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 3 धावा ज्या आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निवृत्ती मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला शांत सावध पवित्र पाहायला मिळतोय. तोपर्यंत 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल परिपूर्ण होणार आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होईल का, परंतु वेळच नकार त्या ठिकाणी कळवला. 1 आणि 1 सिंगलच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा शेवटचा अंतिम बॉल निवृत्तीसाठी. 4 धावा मात्र खर्च करतोय 5 चेंडूमध्ये यश गायकवाड. इथं मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूच्या खाली आला. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय विकेट आली आहे. मोठा धक्का, मोठा हादरा, डावाला पडलेलं एक मोठं खिंडार आपण पाहतोय. निवे फायटर्स निवे 4 धावसंख्येवरती एक फलंदाज माघारी परततोय. षटक क्रमांक 2 किरण भरम गोलंदाजीच्या मार्कवरती. ऋषिकेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. ऋषिकेश निवेकर, सचिन गावडुसे स्ट्राईक ऑन तयार आपल्याला बघायला मिळते. निवृत्ती पोळेकर मात्र शेवटचा चेंडू, एक चेंडू फक्त फेस करणं गरजेचं होतं, परंतु तसं पाहायला मिळालं नाही. यावेळी सुंदर फटका, शानदार रुबाबदार एक टप्पा गेट चेंडू सीमा पार. धावा मिळतायत 4 चौकार. किरण भरम पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. सचिन गावडुसे 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफसाइड द ऑफ चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतोय, पण ऋषिकेश निवेकर बरोबरीने सचिन गावडुसे 8 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर केलाय, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली चेंडूची. तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण झाल्यात. आकाश हुलावळे तिथं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावींच्या मदतीने संघाचा धावफलक 10 धावा ज्या फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. फुलटॉस बॉल सरळ बॅटनं एक टप्पा घेत चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराने मिळत आहेत 4 धावा. चौकारा बरोबर मात्र आपण पाहतोय संघाचा धावफलक 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनही षटक क्रमांक 2 मधील यावेळी देखील ऑन साईडला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र बनेल दर्शक. चेंडू पोहोचतोय लागोपाठचा लगातारचा सलगचा दुसरा चौकार. 4 धावा. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मधील पॉवर प्लेच्या 18 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल, वा अप्रतिम सरळ बॉल फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा.
24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु पाहतोय ना आपण की दुसऱ्या षटकामध्ये सचिन गावडुसे यांनी डावाची कमान हाती घेतली आणि मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र बेधुंद फलंदाजी आपण बघितले. तब्बल 2 षटकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. षटक क्रमांक 3 विशाल हुलावळे गोलंदाजीच्या मार्कवरती. 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी तो गोलंदाजीसाठी दाखल होतोय. यावेळी मिस टाइम, परंतु जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावेल. प्री क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये रावडे विरुद्ध निवे असं बघायला मिळेल. टॉस जिंकला निवे संघानं बॅटिंग घेतली. 25 धावा आतापर्यंत बनवल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन पुन्हा एकदा. यावेळी देखील सुंदर फटका ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये. 1 आणि 1 सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचं धावफलक आपण पाहतोय पुढे सरकतंय. धावफलकावरती 26 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. शानदार मुकाबला आपण पाहतोय. शानदार लढत. दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे संघ आहेत, त्यामुळं लढाई देखील टफ फाईट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी ऑन साईडला अक्रॉस द बॅटचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ बॉलला सरळ बॅटनं फटका खेळला असता तर मात्र निश्चित धावा या चेंडूवरती आल्या असत्या. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू विशाल हुलावळे. प्रत्येक वेळी मात्र प्रभावित करणारी कामगिरी विशाल हुलावळेनं इथं मैदानावरती दाखवली आहे. यावेळी देखील टप्पा पडला. बाहेर जाताना चेंडू बघायला मिळतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल. मात्र 2 धावा आतापर्यंत. प्रत्येक वेळी प्रभावित करतो विशाल. 26 धावा धावफलकावरती. 2.4 षटकं संपल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी. यावेळी देखील सलगचा 3रा देखील निर्धाव. डॉट बॉल आपण पाहतोय. वाह वाह, अफलातून गोलंदाजी. प्रत्येक मॅच मध्ये मात्र आपण पाहतो ना की खरं तर आपल्या संघातील खेळाडूंना टाळ्या वाजवण्यास भाग पाडतोय खरं तर हा गोलंदाज. इतकी चांगली अचूक गोलंदाजी तो साकारत असताना. यावेळी देखील सुंदर अतिसुंदर जबरदस्त गोलंदाजी. सलगता 4था निर्धाव चेंडू. डॉट बॉल बरोबर षटक संपलंय. 2 धावसंख्या फक्त खर्च करत असताना धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्री क्वार्टर फायनल मॅच आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय विशाल हुलावळेची बघायला मिळाली. षटक क्रमांक 3 मध्ये तो आला, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकून घेतलं. जबरदस्त कामगिरी. 2 षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या होत्या. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये मात्र 2 धावा तो खर्च करतोय आणि 26 धावसंख्या आतापर्यंत निवे फायटर संघाची धावफलकावरती लगावली गेली. सौरभ माजिरे षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. ऋषिकेश निवेकर, सचिन गावडुसे ही जोडी आपण पाहतोय. निवृत्ती मात्र आपण पाहतोय बाद होऊन माघारी परतला. सचिन गावडुसे चांगली डावाची कमान हातामध्ये घेतली होती, परंतु तिथून पुढच्या कालावधीमध्ये विशाल आला. विशालने मात्र तिथं कमबॅक करून दिले. यावेळी स्लॉट मध्ये बॉल. वाह, सुंदर कनेक्शन आणि सरळ बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला. लेंथ बॉल होता, पिक केला आणि सरळ 6 धावांची मोहर. सौरभ वरती प्रचंड मोठा हल्ला पहिल्याच बॉल वरती. यावेळी देखील सुंदर चेंडू आपण पाहतोय. शरीरापासून दूर ठेवला आणि फलंदाजाच्या कक्षेतून सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळी देखील इथं देखील चांगलं क्षेत्ररक्षण. तिथं सुंदर एक सिंगल मात्र परिपूर्ण होतीये. धावा जरूर तिथं अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचा 38 सर्कल वरती.
तोपर्यंत एक धावफलकावरती जोडली जाते. इथं पुन्हा एकदा बाहेरच्या चेंडूची छेडछाड करण्याचा प्रयत्न होता आणि तिथं मात्र टॉपेच झाला आणि आकाश हुलावळे तिथं मात्र टेकन व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल. विकेट आली आहे. फलंदाज बाद. दुसरा धक्का निवे फायटर्स निवे संघाला. आकाश हुलावळे यांच्या या झेलसाठी मात्र सुयश टोंबरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सुंदर झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेडछाड करण्याचा प्रयत्न होता खरं तर आणि तिथं त्या छेडछाडचा परिणाम मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भोगावा लागतोय. खरं तर बाहेर जावं लागतंय. अनिकेत मोरे नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. 33 वरती धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत मोरे स्ट्राईक ऑन आपण पाहतोय. सौरभ माजिरे गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार खाला खरा परंतु त्यानंतर मात्र कमबॅक बघायला मिळालं. पुनरागमन वापसी जरूर पाहायला मिळाली. सचिन गावडे सारखा आक्रमक बॅटर परतवलाय खरं तर या षटकामध्ये. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये अजूनही षटकं काहीशी बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी खांडून काढला. कुणाल लॉंग ऑफमधून आपण पाहतोय लॉंग ऑनपर्यंत धावत आला. तिथं चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल. एका धावेबरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चित महत्त्वाचा ठरू शकतो कारण की आपण पाहतोय की एक धाव देखील बनवली तरी देखील एक मोठी धावसंख्या इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील उभी राहील. 5 षटकांची मॅच. अजून एक धावांसाठी षटकं पुरेशी नाहीत. यावेळी मात्र मिस टाईम. प्रमोद हुलावळे डाऊन द बॉल. टेक्कन. जबरदस्त कॅच आपण पाहतोय. टिपलाय झेल. विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अक्षय शिंदे. गोलंदाजीच्या मार्कवरती विशाल. पुन्हा एकदा विशाल कामगिरी त्याने मागच्या षटकामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये केली. मात्र 2 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा संघनायकानं विश्वास दाखवलाय आणि विश्वासाची जोड मात्र इथे द्यावी लागेल. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण तिथं शॉर्ट पॉइंटला पाहायला मिळतंय. धावफलक मात्र आपण पाहतोय एका धावेबरोबर पुढे जातोय. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम षटकाला इथं मात्र प्रारंभ झालाय. प्री क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं परंतु तसं बघायला मिळालं नाही. यावेळी सुंदर फटका डीप कव्हर पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय. बॉल सरळ निघून जातोय. डीप कव्हर पॉइंट. सीमारेषा पार. धावा मिळतायत 4. 4 रन चौकार. 39 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 5 चा खेळ इथं प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा सुंदर फटका. डीप मध्ये मात्र ओमकार क्षेत्ररक्षण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु वेळेत मात्र स्वतःला सावरलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल संघाच्या धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूंचे खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी. विशाल पुन्हा एकदा. यावेळी फटका सुरेख. बॅकफुट उदात पंच केला आहे. तिथं थोडासा फंबल अनपेक्षित रित्या मात्र आपण पाहतोय तो घसरला. मात्र चेंडू डोक्यावरून सरळ निघून गेला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आपण बघितलं तर 10 धावा खर्च झाल्यात.
यावेळी देखील मिस टाइम कव्हर्स मध्ये आपण पाहतोय सुंदर झेल टिपलाय विकेट अनिकेत मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश निवेकर नवीन बॅटर. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंग मधील. तब्बल 44 धावा, 44ला 4. निवे फायटर्स निवे 6 धावा आल्या तर नक्कीच 50 पर्यंत हा धाव फलक जाईल. यामुळे फुल टॉस होता शॉर्ट कव्हर मध्ये. एक सिंगल तर परिपूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होणार आहे. 2 धावेंबरोबरच धावपच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज बाद होतोय. 46 बनवल्या गेल्यात आणि विजयासाठी 47 धावांचं आव्हान. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 निवे फायटर्स निवे संघाने इथं आपण पाहतोय की 46 बनवल्या 47 धावांचं आव्हान सेट केलं इथं रावडे क्रिकेट क्लब समोर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रमोद हुलावळे आणि कुणाल माजिरे. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निवृत्ती पोळेकर षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळतोय 47 धावांचा पाठलाग. खरं तर क्वार्टर फायनलमध्ये एक टीम या अगोदर पोहोचली. या 2 संघांमधून एक संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणार आहे. यानंतरची लढत बक्षीसपात्र फेरीसाठीची होणार आहे. लेट्स प्ले डावाला सुरुवात. यावेळी हलक्या हाताने टॅप केलंय. तिथं पडझड पाहायला मिळते परंतु धावा थांबवण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. महेश इज द मॅन इन फ्रॉम निवे. सुंदर स्टॉप आपण पाहतोय. एक धाव जी धावफलकावरती आपल्याला बघायला मिळेल.
46 धावा अजूनही बनवायच्यात. 47 धावांचा पाठलाग 5 षटकांमध्ये माफ करायचा होता आणि पहिल्या षटकासाठी निवृत्ती पोळेकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नाही. एक अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गणेश निवेकर येत आहे डीपमधून, तोपर्यंत एक सिंगल. एका धावेबरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न इथं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. निवृत्ती पोळेकरचं पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. अगदी भेदक मारा खरं तर निवृत्तीचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्या दोन्ही बॅटर्स समोर कशी गोलंदाजी साकारली जाईल. ओ हो टर्न पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय चेंडू सरळ. सुंदर गती परिवर्तन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस होता. रीड करण्यासाठी थोडीशी तकलीफ पाहायला मिळाली. यावेळी सुंदर गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक फक्त आपण पाहतोय बघत राहिला. सरळ बॉल निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक सुंदर चौकार. 4 धावा. चौकाराबरोबर मात्र संघाचा डाव पुढे सरकतोय. धाव फलकावरती 6 धावा. संयमाची सुरुवात खरं तर या जोडीकडून शिकण्यासारखं आहे. अगदी कोणताही अक्रस्ताळेपणे पाहायला मिळाला. यावेळी देखील बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. सरळ बॉल जातोय सीमारेषा पार. धावा मिळताय 4. शानदार चौकार. 10 धावा धावफलकावरती. कोणत्याही अक्रस्ताळीपणा दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळत नाही. कोणतेही उंचीचे फटके पाहायला मिळत नाहीत. अगदी ग्राउंड लेवल शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील बॅकफुटवर जात पंच करायचा होता. टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र विकेट किपरच्या हातामध्ये फेअर डिलिव्हरी. जबरदस्त षटक आपण पाहतोय. 10 धावांचं. विकेट कोणताही या षटकामध्ये आला नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहतोय विनोद मोरे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 साठी आपण पाहतोय विनोद मोरे यांचा वापर त्या ठिकाणी केला जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये. कुणाल बरोबर प्रमोद. एक चेंडू 1 धाव कुणाल. तर आपण पाहतोय 5 चेंडू 9 धावा प्रमोद हुलावळे. विजयाचं समीकरण 24 चेंडू 37 धावा. पहिलाच बॉल. सुंदर जबरदस्त फटका. टायमिंग प्रॉपर केलाय. सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. शेरन षटकार. पहिलाच बॉल आपण पाहतोय की उजव्या षटकाच्या बराचसा बाहेर होता. खेचून मारला होता खरं तर कुणालनं. ही स्ट्रेंथ आहे कुणालची. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड बॉल जातोय सरळ लांबच लांब. बिग हिट शरण षटकार. दमदार, रुबाबदार, सदाबहार, बहारदार षटकार. स्लॉट मध्ये टाकला बॉल आणि त्याच्यावरती परफेक्ट कनेक्शन. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सलगचे 2 षटकार. विनोद मोरे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 सेकंड 2 सिक्सर्स नंतर. यावेळी देखील आतली कड घेत असताना आपण पाहतोय बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार आपण बघितला. योग्य चेंडूचा सन्मान देखील करतोय. पुन्हा एकदा योग्य गतीचा चेंडू होता. बॅटकट साठी रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे.
डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 23 धावा फलकावरती. 19 बॉल 24 धावेंची गरज. अगदी आपण पाहतोय ना की या सामन्याला आपल्या बाजूने काबीज करण्याचा प्रयत्न रावडे संघ करतोय. लोवर फुल टॉस होता, ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथं होता. फेकी फेकी इथं पंचांचं बोट आकाशाकडे. प्रमोद भुलावळे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. विकेट आली आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती. तेवीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू विजयासाठी 24 धावेंची गरज. 18 चेंडू 24 बनवायच्यात. नवीन फलंदाज शैलेश माजिरे, कुणाल माजिरे आपण पाहतोय सलामीला आलाय. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. पहिल्याच दुसऱ्या षटकामध्ये विनोद मोरेच्या 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवरती लगावले होते स्लॉट मधल्या बॉलला. त्यानंतर आपण पाहतोय थोडासा शांत स्वरूपाचा खेळ पाहायला मिळाला. 23 धावेपर्यंत धावफलक 2 षटकामध्ये आतापर्यंत बघायला मिळतोय. येणारे 18 चेंडू विजयासाठी तब्बल 24 धावेंची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी निवे फायटर संघाकडून निवृत्ती पोळेकर दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा तिथं निवृत्तीने खर्च केल्या होत्या. 18ला 24, 18 चेंडू आणि 24 धावेंची गरज. 47 करायचे होते सर, 47 करायचे होते. 44 नंतर शेवटच्या बॉलवरती 2 आलेत. तिसरीला रनआउट झालाय. निवृत्ती पुन्हा एकदा. ओ हो इथं टॉप एज आणि जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका सिंगल बरोबर मात्र आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकली असता 24 धावा, 17 चेंडू 23 धावेंची आवश्यकता. यावेळी संत गतीचा चेंडू खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप आहे तिथं. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळते. परंतु जास्तीची धाव तिथं प्राप्त होणार नाही. धावफलक मात्र आपण पाहतोय 16 चेंडू 23 धावेंची गरज. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. एका धावेसाठी मात्र बराचसा संघर्ष आपण पाहतोय जो उभा राहिलाय या मॅच मध्ये. यावेळी मात्र व्हाईट बॉल मुख्य पंच कळवतायत. अतिरिक्त अवांतर स्वरूपाचा चेंडू मात्र इथं एक धावफलकावरती जोडणार आहे. 16 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. यावेळी देखील चांगला इथं कलेक्शन पाहायला मिळालं नाही. फेकी चांगली पाहायला मिळते परंतु आपण पाहतोय की तोपर्यंत एक सिंगल फास्ट अँड फ्युरियस वेगवान सिंगल बरोबरीने मात्र संघाचा डाव पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती 26 धावा, 15 चेंडू 21 ची गरज. तुका म्हणे याच साठी केला होता अट्टहास, आजचा दिवस गोड व्हावा. आज क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ पोहोचणार या सामन्यामधून हे देखील बघायचंय. 15ला 21 हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचंय. त्यासाठी संघर्ष बघायला मिळतोय. इथं काय घडलंय, बॅटची आतली कड आणि यष्टी रक्षक जेल टिपतोय. आकाशला इथं मात्र माघारी परतावं लागतंय. शैलेशला माघारी परतावं होते, माफ करा. विकेट, फलंदाज बाद. दुसरा धक्का आपण पाहतोय. ओमकार नवीन बॅटर मैदानामध्ये.
जोपर्यंत कुणाल मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र संघाचा विजय निश्चित आहे. 14 चेंडू 21 ची गरज. निवृत्तीचं हे तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये प्रभावित केले खरं तर निवृत्तीने. आतापर्यंत 3 धावा मात्र खर्च केल्या त्याने 4 चेंडूमध्ये. सरासरीच्या बरोबर ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निवृत्तीचा या षटकामध्ये जरूर बघायला मिळतोय. ओमकार स्ट्राइक ऑन तयार. क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम त्या ठिकाणी सजवलं गेलंय. यावेळी देखील आपण पाहतोय इथं लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु पंच मात्र तटस्थ पाहायला मिळतात. अपीलमध्ये उत्साह मोठा होता परंतु आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. 26 वरती धावफलक. 13 चेंडू 21 धावेंची गरज. यावेळी देखील हलक्या हातानं स्टिअर केलं चेंडूला. तोपर्यंत धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 26 धावा 2 गडी बाद. 12 चेंडू 21 धावेंची आवश्यकता इथं मैदानावरती आपण पाहतोय. 12 चेंडू 21 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की धावा डिफेंड केल्या जातील हे देखील बघायचं आपल्याला. निवे फायटर्स निवे की रावडे क्रिकेट क्लब कोण पोहोचणार क्वार्टर फायनल मध्ये. भादत संघाविरुद्ध कोणत्या संघाची लढत होणार यासाठी हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. गणेश निवेकर बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी आपण पाहतोय. ऋषी आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतायत. सचिन गावडुसे अनेक आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत की जे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर देखील आपण पाहतोय. काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ. शॉर्ट कव्हर देखील तैनात आलाय. मिड ऑफला देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओ हो हो कनेक्शन प्रॉपर. चेंडू सरळ फेकून दिलाय लांबच लांब दूरवरचा आलाय. एक बिग हिट शेरन षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकाराने मात्र आपण पाहतोय इथं सामन्याचं गणित गुणोत्तर मात्र पूर्णपणे निवेश संघाचं बिघडवून टाकलंय. यावेळी देखील आतली कट घेत असताना डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय, जाऊन पोहोचतोय सरळ डिक्लेरेशन झोनमध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक सिंगल संघाचा डाव पुढे घेऊन जाते. बराचसा प्रेशर मात्र इथं पाहतो रावडे संघाचा रिलीज होताना पाहायला मिळतो या षटकाराने. धावफलक 33 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ हो हो फटका सुरेख होता परंतु जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच आणि एकच सिंगल. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय. 34 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 9 चेंडू 13 ची गरज. एका धावेसाठी संघर्ष. चांगली बॅटिंग कुणालच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्लोवर गतीचा चेंडू होता. रीड करता आला का ते बघायचं आपण. चेंडू हवेमध्ये तिथं जजमेंट फेल आणि फलंदाज मात्र सुरक्षितरित्या बाल बचावलाय. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. संघाचं धावफलक पुढे सरसावतंय. धावफलकावरती नजर टाकली असता 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 11 धावेंची गरज. आठ चेंडू 11 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गणेश निवेकर कमबॅक जरूर करताना पाहायला मिळाले. संधी निर्माण करतायत. संधीचं सोनं देखील करता आलं पाहिजे. 6 धावा पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर एक डबल धाव. यावेळी देखील फटका सुरेख आहे. तिथं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. ओ हो हो आधीच कर्ज बाजारी, त्यात उसनं मागतो शेजारी आणि सरळ बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
40 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेंची गरज. कलात्मकतेचा आविष्कार आपण पाहतोय कुणाल माजिरे. यावेळी हलक्या हाताने टॅप केले आपण पाहतोय. ऑन साईडला फक्त दिशा दिली, एक सिंगल परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी दिरंगाईने त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण आणि 2 धावा बरोबरच आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती नजर टाकली असता 42 बनवल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेंची मात्र गरज. अगदी संयमाचा खेळ म्हटलं ना तर कुणाल माजिरे. खराब चेंडूवरती असा काही तुटून पडला. 6 धावांची मोहर तिथं बघायला मिळाली. धावफलक मात्र पुढे सरसावत असताना सचिन नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुणाल माजिरे 16 चेंडूमध्ये 32 धावांची एक बहारदार खेळी मॅरेथॉन इनिंग आपण पाहतोय तो साकारत असताना 6 चेंडूमध्ये मात्र 5 धावा. इथं मात्र रावडे संघाला बनवायच्या. त्या धावा डिफेंड केल्या जातील का, वाईट आहे का हे देखील बघायचंय. डावे यष्टीच्या बाहेर चेंडू, पंच हात फैलावतायत. अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाईल. विजयाचं समीकरण आपल्याला खुलं पाहायला मिळतंय. 6 चेंडू मात्र 4 धावा ज्या विजयासाठी गरजेच्या आहेत. ओहो ऑन साईडला आणि हा ठोकलाय बिग हिट, विजयी षटकार. 6 धावा आणि क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरलेला आहे रावडे क्रिकेट क्लब रावडे. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. क्वार्टर फायनलचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. रावडे क्रिकेट क्लब रावडे संघाचे संघनायक आणि शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाचे संघनायक टॉससाठी यायचे.